स्वामी समर्थ सगळ्यांना. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज इडली बनवायला घेतली आहे आणि आई साऊथ इंडियन चटणी बनवणार आहे. तर हे पीठ काल दळून ठेवलेलं, हे डोशाचंच पीठ आहे. तर ते थोडंसं घट्टसर दळलेलं, त्याच्यामुळे याची इडली पण बनेल. तर एवढं सगळं पीठ तर मी वापरणार नाही आहे इडलीसाठी, त्याच्यामुळे थोडंसं काढून घेते इडली जेवढी बनवायची तेवढं. इडलीसाठी आपल्याला बस झालं एवढं ना, मग हे बाकीचं एवढं घेतलेलं आहे इडलीसाठी. त्याच्यामध्ये ना इनो टाकणार आहे आणि ते टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हे जे इडली पात्र आहे याच्यामध्ये बनवणार आहे इडली. तर त्याच्यामध्ये इनो टाकणार आहे. इनो किंवा सोडा दोन्हीपैकी काही पण टाकू शकतो आपण याच्यामध्ये. एवढं नको टाकू, अर्धीच टाका. बघा पाणी टाकल्यानंतर कसं फसफस झालं तुम्हाला तेल लावतो. हे भांड्यात तेल लावून घेते तुम्ही. आणि आम्हाला काही जास्त बनवायचे नाही, ते एकच भांडं बनवणार आहे आम्ही. आणि डोसे पण बनवायचे आहेत ना, त्याच्यामुळे आम्ही एकच भांडं बनवणार आहे. आणि तेवढं आम्हाला बस आहे, तेवढंच आपण बनवणार ना, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच बनवणार आपण. आता हे बॅटर मी याच्यामध्ये टाकून घेते. तेल लावून झाल्यानंतर याच्यात टाकून घ्यायचं. थोडं एवढं ठेवायचं, ते आपण पसरतं मग. आणि पाणी आधीच उकळायला ठेवायचं, म्हणजे पटकन असं त्यांना वाफ भेटते ना, मग चांगले बनतात. आम्ही सहसा इडली बनवतच नाहीये. आता याच्यात ठेवून घेते भांडं. आणि गॅस कमी कर ठेवता ना, वाफही लागतं त्याच्यात. तर गॅस फास्ट करून याला किती मिनिटं ठेवायचं का? 15 मिनिटं तरी. 15 मिनिटं ठेवायचे आणि याच्यावर आता झाकण ठेवून देणार आहे. आता 15 मिनिटानंतर आपण बघूया. तर चटणीसाठी बघा आपण काय काय घेतलं. कांदा, टोमॅटो, लसूण आणि ह्या लाल मिरच्या असतात अख्ख्या त्या. आणि ही उडदाची डाळ आहे आणि ही चण्याची डाळ आहे. तर मी कढई तापत ठेवली आहे, तेल टाकून देते. आधी आपल्याला त्या डाळी टाकून घ्यायच्या आहेत आणि मिरच्याची देठ मी काढून घेते. उडदाची डाळ टाकलेली. तर ही पण टाकून घेते, म्हणजे काय होईल, दोन्ही पण अशा मस्त खरपूस आपल्या भाजल्या जातील नाही का. असं जरा लालसर करूया आपण डाळी दोन्ही. तर डाळ बघ आपल्या मस्त अशा लालसर झालेल्या आहेत आणि अशाच आपल्याला करायच्या आहेत. आता आपण टाकायच्या आहेत ह्या मिरच्या. आणि मिरच्या टाकल्या की लगेचच कांदा टाकून घ्यायचा आहे. आणि असं मोठं मोठंच कापायचं आपल्याला. टोमॅटो सुद्धा मोठे मोठे आपल्याला कापायचे, मिक्सरला लावायचे, त्याची चटणीच बनवायची. आता लगेचच टोमॅटो सुद्धा टाकून घ्यायचे, लसूण टाकायचं आणि याला ना मस्त असं शिजू द्यायचं आहे आपल्याला. फ्राय नाही करायचं, शिजू द्यायचं. आता गॅस कमीच केलेला आहे मी आणि 2 मिनिटांनी बघूया.
तर बघा आपलं हे 2 मिनटानंतर बघा कसं शिजलं आहे. म्हणजे असं नरम व्हायला पाहिजे. तर टोमॅटो तुम्ही बघू शकता असं नरम झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. मी 1 चमचा भरून टाकते आणि मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा आहे. थंड झालं की मी चटणी वाटून घेते. तर आता 15 मिनटं झालेत, बघूया आपण इडली झाली आहे का. तर इडली तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि 5 मिनटं असंच राहू दे आणि नंतर काढूया आपण. 5 मिनटानंतर बघूया. ही चटणी बघ वाटून घेतली मी अशी बारीक मस्त. आणि त्याच्यात मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे, कारण आपण जेव्हा ते कांदा टोमॅटो वगैरे फ्राय केलं तेव्हा मीठ नव्हतं टाकलं, तर वाटताना मी टाकले. फोडणी पात्र घेतले फोडणी देण्यासाठी. तर त्याच्यामध्ये तेल टाकून तेल छान असं गरम होऊन द्यायचं. फोडणीमध्ये आपल्याला चण्याची डाळ आणि उडदाची डाळ टाकायची, थोडीशी मोहरी आणि त्यामध्ये मी ना लाल मिरच्या फोडणीसाठीच ठेवल्या होत्या या, त्या टाकणार आहे. आणि आपल्याला हिंग पाहिजे होतं पण हिंग नाही आहे, तुमच्याकडे असणार तेव्हा हिंग टाका. तर चटणी वगैरे बनवून झाल्यानंतर इकडे मी डोसे बनवून घेतले. आणि बटाट्याची भाजीसुद्धा बनवलेली. तर अशा पद्धतीने चटणी, इडली, डोसा, बटाट्याची भाजी सगळं बनवून झालं. आणि तुम्ही बघा किती छान वाटते ही चटणी. तुम्हीही नक्की एकदा बनवून बघा. अशी वेगळी अशी चटणीची टेस्ट लागते आणि खूप छान लागते टेस्टला. जर आपल्याकडे ओला नारळ नसेल तर आपण ही चटणी नक्की बनवू शकतो आपल्या घरी असलेल्या साहित्यामध्ये. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना थँक्यू. बाय.